तुंगनाथची ट्रेक स्टार्ट केली आहे. तर इथे एंट्री फीज आहे 200 रुपीज, रजिस्ट्रेशन वॉटर. आणि आता इथून आम्ही वरती चढत जाणार आहे. आम्ही टोटल 7 लोक आहे. सो लेट्स सी आम्ही किती चढू शकतो. चंद्रशिलाला जायला ऑलमोस्ट 1 दिवस लागेल. पण आम्ही ट्राय करतो ॲटलिस्ट तुंगनाथपर्यंत जायचं. सो लेट्स गो. तर आम्ही पुढे काही मीटर चढल्यानंतरच स्नोफॉल व्हायला लागला. तर तिथूनच एक्साइटमेंट ही वाढली होती. आणि तुम्ही सुद्धा बघू शकता माझ्या बाजूला ते एवढं लहान बाळ त्याच्या वडिलांच्या पाठीवर बसून ते सुद्धा ट्रेकिंग करत आहे. थोडे मीटर चढलं आहे. आता स्नो पडायला लागला ऑलरेडी. बघा बघा आता ऑलरेडी हालत खराब झाली आहे. थोडं चढल्यानंतर आम्ही खायला आणि कॉफी वगैरे प्यायला थांबलो. बिकॉज आम्ही लंच मोठा केला. सो इथे थोडा टाइमपास झाला. यश काय बोलायचं आहे? पूर्वा काय बोलायचं? कसं वाटतंय? 1 किलोमीटर सोडून कसं वाटतंय? खूप भारी वाटतंय. रात्रीपर्यंत पोहोचू शकतो आणि उद्या उतरू शकतो. नाही आपल्याला 4-5च्या आधी खाली उतरायचं. आता आम्ही ऑलमोस्ट 1 किलोमीटर चढलोय. मोर 2.5 किलोमीटर लेफ्ट. सो लुक ॲट द व्ह्यू. एक्सप्लोरर चलो. तर आपण या ट्रेकबद्दल थोडंसं जाणून घेऊया. सगळ्यात पहिले तर जगातील सर्वात उंच शिवमंदिर आहे. त्याचं नाव आहे तुंगनाथ टेम्पल. आणि हे समुद्र सपाटीपासून तब्बल 12,000 फूट उंचीवर आहे. आणि हे पंचकेदारांपैकी एक मानलं जातं. या हिमालयाच्या कुशीतला हा ट्रेक म्हणजे निसर्ग, अध्यात्म आणि साहस यांचं अप्रतिम मिश्रण आहे. तर ह्या ट्रेकची सुरुवात ही खूप अशी चोपटा येथून होते. सुंदर असं हे ठिकाण आहे. याला मिनी स्वित्झर्लंड ऑफ इंडिया असेही म्हटले जाते. आणि सगळीकडे हिरवं, थंड हवा आणि बर्फाच्छादित पर्वत असं पाहिल्यावरच तुम्हाला खूप सुंदर असं फील होतं. वी आर ऑलमोस्ट देअर. आता फक्त हाफ एन आवर राहिला आहे टू रीच तुंगनाथ टेम्पल. आजूबाजूला सगळा बर्फ आहे. इट्स एक्स्ट्रीमली डिफिकल्ट. माझ्या आजूबाजूला फक्त आणि फक्त बर्फ आहे. बट खूप बेस्ट मधला पण बेस्ट एक्सपिरियन्स आहे. नेवर इमॅजिन की इतक्या वरपर्यंत कधी चढेल. तर थोड्या वेळाने आम्ही तुंगनाथला पोचू. आता आम्ही गणपती मंदिरापर्यंत पोचलो आहे. त्याच्यात थोड्याच डिस्टन्सवर आहे वरती तुंगनाथ. हे गणपती मंदिर आहे. अजून हाफ एन आवर आहे. बट तुम्हाला दाखवते आम्ही कुठपर्यंत आलोय वरती.
वरती आलोय आम्ही. लाईक बिलकुल पण काही दिसत नाहीये. आता वरती जातोय. इथे खूप बर्फ आहे, चढायला थोडंसं मुश्किल आहे. आय एम ट्राईंग टू फिगर आउट. आता फक्त 15 to 20 मिनिट्स राहिलेत तुंगनाथला. इथे वरती जायचं आम्हाला अजून. आता थोडा हॉल्ट घेतलाय. आम्ही एवढं डिस्टन्स, एवढं खालून, खूप खाली आहे, एवढं पार केलंय. नाव फ्यू मीटर्स लेफ्ट. इथे आम्ही सगळ्यात टॉपला जे तुंगनाथचं मंदिर आहे तिथे आम्ही पोहोचलोय. आणि तुम्ही बघू शकता आम्ही पूर्णपणे ढग आणि स्नोने कवर्ड आहे. तर असा हा खूप अतिशय सुंदर असा व्ह्यू तुम्हाला एवढ्या वरती पोहोचल्यानंतर मिळतो. तर हे दृश्य खूप आणि खूप सुंदर आहे आणि अविस्मरणीय आहे. फायनली आम्ही पोहोचलोय. हे आहे एंट्री आणि मागे गर्भप्रवेश. आता मंदिर बंद आहे, तर आम्ही इथपर्यंत पोहोचलोय फायनली. आफ्टर किती वाजले आता? 4:30 होत आले असेल. किती तास लागले? 3 तास. 3.5 तास. आफ्टर 4 hours 4:45 झाले. आम्ही पोहोचलोय मंदिराजवळ. चंद्रशिलाचा प्लॅन आमचा कॅन्सल झालाय कारण इश्यू आहे म्हणून चंद्रशिलाला नाही जाऊ शकत. तुम्हाला आता पूर्ण मागचा व्ह्यू दाखवते. द बेस्ट व्ह्यू. आम्ही टॉप ऑफ द माउंटन. ही आहे मंदिराची एंट्री आणि हे मागे आहे मंदिर गर्भगृह. मी तुम्हाला दाखवते. हे बघा, हे आहे मंदिर. हे आता बंद असतं. आज आहे 6 एप्रिल आणि इथे बिलकुल गर्दी अशी नाही आहे आणि असं वेदर आहे. इतक्या वेळ इथे पूर्ण ढग होते, आता इथे नाही आहे. तर बेस्ट मधला बेस्ट एक्सपिरियन्स आहे हा. वन्स इन अ लाईफ यायलाच हवं तुंगनाथला. हे जगातलं हायेस्ट शिव मंदिर आहे. आता बंद आहे पण बाहेरून पण तुम्ही दर्शन करू शकता. 22 एप्रिल पासून चालू होईल हे मंदिर. सो खूप मस्त एक्सपिरियन्स आहे. इथे आहे चंद्रशिला. 1 मिनिट. हे अजून 1 किलोमीटर वरती आहे. इथे आम्ही नाही जाणार आहे, दाखवते मी. हे इकडे जिथे हे फ्लॅग दिसतोय इकडे हा आहे चंद्रशिला. हे अजून खूप वरती आहे. इथे हे चंद्रशिला आहे. इथे जायला अजून 1 तास तरी, पण इथे आता रिस्की आहे जाणं. मे बी जास्त वेळ. तर इतकं लांब आहे अजून. तर हा आहे आमचा तुंगनाथचा व्ह्यू. कम्प्लीट सोने कवर्ड आहे फ्रॉम एव्हरी साइड. रिटर्न निघालोय तुंगनाथच्या टेम्पलवर ना. तर थोडा हा रोड रिस्की आहे कारण पूर्ण स्नो आहे इथे. किती वाजले आता? 5. हा आता ऑलमोस्ट 5:30 झाले आणि 5:30 वाजता उतरतोय खाली. तर आता मी तुम्हाला पुढचा रोड दाखवते. पूर्ण रोड आहे, इथून आम्हाला उतरायचं आहे. Oh God, fully covered with ice. हा रोड खूप स्लिपरी आहे, त्याच्यामुळे स्टिक इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि लुक ॲट दिस. हळू जाणं, साईडने जावं लागतं इथे. आय गेस वी आर द लास्ट वन्स जे आम्ही आता उतरतोय तुंगनाथवरनं. कारण आमच्यासोबत
आमच्यासोबत अजून कोणीच नाही आहे, तर आम्ही 7 जणांचा ग्रुप आहे. तेवढे आम्ही खाली उतरतोय. गॉड, हळूहळू आता आम्ही उतरतोय. एक मिनिट, खूप डेंजर स्लिप होत आहे. तर खाली उतरत असताना तिथे खूप सारे असे 2-3 छोटे छोटे स्टॉल आहे, जिथे तुम्हाला मॅगी, चिप्स अशा गोष्टी खायला मिळतील आणि प्रसादसुद्धा घ्यायला मिळतो. तर त्या ठिकाणी आम्ही थांबलो आणि थोडंफार खाल्लं, बिकॉज इट वॉज ऑलमोस्ट 4 hours अँड मोर दॅन 4 hours आम्ही काही खाल्लं नव्हतं. सो आम्ही थोडंफार खाऊन खाली उतरायला सुरुवात केली आणि खाली उतरताना थोडंफार स्नो पण खेळलो, थोडीशी मस्ती केली. व्हिडिओ काढतो, चालू आ खेळा. ऐक ना, कांदा घे. माझा एक असा व्हिडिओ घे एकटीचा. खूप भारी आहे. लाईफमध्ये एकदा तरी अशी ट्रेक झालीच पाहिजे. आय नेवर थॉट की मी असं इतक्या वरपर्यंत ट्रेक करेल. पण बेस्ट आहे. आम्ही लास्ट उरलो आहे, आमच्या मागे कोणीच नाही आता. सो आता फास्ट आम्हाला खाली जावं लागेल. वाटेत आम्हाला हा एक मोरासारखा दिसणारा पक्षी सुद्धा दिसला. तर आम्हाला पहिले वाटलेलं की हा मोर आहे, तर तो आहे हिमालयन मोनाल, तसं त्याचं नाव आहे. तर तो उत्तराखंडचा स्टेट बर्ड आहे. तर अशा प्रकारे आमचा सुंदर हा तुंगनाथचा ट्रेक कंप्लीट झाला आणि आम्ही 6 to 7 hours नंतर खाली उतरलो. आम्हाला ऑलमोस्ट 8 वाजले होते उतरायला. असा हा सुंदर एक्सपिरियन्स तुम्ही सुद्धा एकदा अनुभव घेतला पाहिजे. तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. थँक्यू.